दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये मी आहे आणि हा जर कबूतरखाना बघितला तर ह्या ठिकाणी आता कबूतरखान्याच्या वरती ताडपत्री टाकण्यात आले महापालिकेकडून आणि या ठिकाणी कुणीही खाद्य टाकू नये. जर खाद्य टाकल्यास आढळलं तर त्याला 500 रुपये आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येईल. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या ठिकाणी मोठा आक्रमक भूमिका ही जैन स्थानिक नागरिक आणि पक्षीप्रेमींनी घेतली होती. आज देखील सकाळपासून ह्या कबूतरखानाच्या जाळीवरती जी ताडपत्री टाकली त्यामुळे मोठ्या संख्येने जे कबूतर आहे हे ताडपत्रीवर आणि रस्त्यावर आले होते. त्यानंतर पक्षीप्रेमी आणि जैन स्थानिक नागरिकांनी ह्या ठिकाणी कबूतरांना इजा होऊ नये यासाठी एक मोहीम हाती घेतली. ती म्हणजे रस्त्यावर जे कबूतर येत होते त्यांना हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. मात्र या रस्त्यावर आल्याने 2 कबुतरांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झाला आहे. गाडी खाली येऊन ते 2 कबुतरांचा या ठिकाणी मृत्यू झाला. आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कबूतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत होते आणि त्यानंतर आजार होऊ नये यासाठी उच्च न्यायालयाने हा आदेश देण्यात आला होता आणि त्यानंतर महापालिकेने या ठिकाणी कबूतरखाना हा बंद करण्यात आला आणि आता जाळीवरती ह्या ठिकाणी आपण बघितलं ताडपत्री टाकण्यात आले. तसंच जैन धर्म जे नागरिक आणि जे पक्षीप्रेमी आहेत त्यांनी नाका कामगारांचे जे कामगार आहेत त्यांना देखील ह्या ठिकाणी आणण्यात आलं आहे आणि चारही बाजूने ज्या रस्त्यावर जे कबूतर येत आहेत त्यांना हटवण्याचं काम ह्या ठिकाणी होत आहेत. मात्र सकाळच्या सुमारास ह्या ठिकाणी 2 कबुतरांचा गाडी खाली येऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जैन धर्माचे जे नागरिक आहे आणि पक्षीप्रेमी हे आता आक्रमक झालेत. आता त्यांची एकच मागणी की लवकरात लवकर कबूतरखाना हा चालू करावा अशी त्यांची मागणी एकच आहे. मात्र सकाळच्या सुमारास ह्या ठिकाणी मोठे कबूतर जे आहेत ते ताडपत्री आणि रस्त्यावर आल्याने यामध्ये 2 कबुतरांचा गाडी खाली येऊन मृत्यू झाला आहे. कॅमेरामन रोशन गायकवाडसह नीरज जाधव, TV9 मराठी, दादर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.